भिवंडी लोकसभेतील जिजाऊ विकास पार्टीचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी MIM पक्षाच्या खालिद गुड्डू गटानं पाठिंबा जाहीर केलेला आहे। MIM पक्षाचे शहराध्यक्ष खालिद गुड्डू 2.5 वर्षांपासून कारागृहात असून त्यांच्या अनुपस्थितीत शहर सरचिटणीस ॲडव्होकेट अमोल कांबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन निलेश सांबरे यांच्या पाठिंब्याची घोषणा केली आहे। पक्षाच्या अधिकृत उमेदवार अक्रम खान हे लायक उमेदवार नसून पक्षाच्या वरिष्ठांचा सुद्धा त्यांना पाठिंबा नसल्यामुळे आम्ही हा निर्णय घेत असल्याचं अमोल कांबळे यांनी सांगितलंय। निलेश सांबरे सर्व जाती धर्माकरता करीत असलेल्या निस्वार्थी सेवा कार्य पाहूनच आम्ही त्यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तर निलेश सांबरे यांनी लोकसभा क्षेत्रातील ग्रामीण जनतेसह भिवंडी क्षेत्रातल्या शहरातील सर्वसामान्य नागरिकांकरता कार्य करण्याची गरज असून मी करीत असलेल्या कार्यास MIM पक्षानं पाठिंबा दिल्यानं ही लढत अधिक सोपी झाल्याची माहिती दिली आहे। आरोप करणारे ती ए आणि बी टीम भाजपची कपिल अगदी 15 दिवस अगोदरपर्यंत बाळामामा कुठे होता, शिंदे साहेबांकडे होता आणि कपिल पाटलांची बी टीम आहे आणि हे सगळे राष्ट्रवादीने सुपारी घेऊन काँग्रेस संपवण्याचं काम केलेलं आहे। मी मूळचा काँग्रेसवासी विलासराव देशमुखांपासून तर पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत सर्वच व्यक्तींपर्यंत सर्वच मुख्यमंत्री महोदयांपर्यंत घरचे रिलेशन अगदी टावरे साहेब असतील, शिंगडा साहेब असतील, अगदी सर्वांपर्यंत घरचे रिलेशन आहेत माझे। आणि मी जनरल सेक्रेटरी होतो 2013-14 पर्यंत। आताही मी काँग्रेसचा सदस्य आहे। मी काँग्रेसच्या एकाच पक्षाकडे तिकिटाची मागणी केलेली आहे। मी मतांसाठी नाही बोलत, मी भिवंडीच्या सुधारासाठी सांगतोय। मला खासदार होण्यासाठी मी निवडणूक नाही लढवत। इथल्या प्रत्येक मतदाराला खासदार इतके फॅसिलिटी जसं जे फॅसिलिटी कपिल पाटील घेतो त्यांचे कुटुंबीय घेतात तशा फॅसिलिटी देण्यासाठी निवडणूक लढतो। चुकीच्या व्यक्तीला AB फॉर्म दिलेला आहे आणि त्या चुकीचा व्यक्ती कोणाच्या माध्यमातून उभा राहिलेला आहे हा प्रश्न निर्माण होतो आणि त्याने कार्यकर्त्यांना कोणालाही विश्वासात न घेता फॉर्म भरला आणि प्रचाराची धुरासुद्धा त्यांनी आपल्या हातात घेतलेली आहे आणि ते कोणालाही विश्वासात न घेता काम करतात आणि तो लोकसभा लढण्याचा नाही, महानगरपालिका लढण्याच्या पण पात्रतेचा नाही। अशा उमेदवाराला आमचा विरोध आहे। आम्ही कायम असदुद्दीन ओवैसी, अकबरुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणार आहोत आणि एक समविचारी माणूस जो भारतीय स्वातंत्र्याला आणि संविधानाला मानतो, जसं की बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब संविधानासाठी लोकसभेमध्ये लढतात, तसाच आवाज भिवंडीमधून सुद्धा एक लोकसभेमध्ये जाईल, तो भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी आवाज करेल। म्हणून आज निलेश सांबरे यांना आम्ही समर्थन दिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।